नमस्कार. तर सर्व माध्यमात जे काम करणारे आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थिती दाखवली. प्रसार माध्यमांनी सुद्धा आजच्या देशासाठी आणि देशवासियांसाठी महत्वाचा असणारा हा विषय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर पासून आजपर्यंतची 12 वर्ष एक टॉप या एक टप्प्यामध्ये वर्षामध्ये त्यांनी या देशाला आणि देशातील असणारी भौगोलिक परिस्थिती आहे निसर्गाची असणाऱ्या परिस्थितीपासून वेगवेगळ्या परकीय असणाऱ्या गुणांच्या संदर्भाबद्दल असणारी परिस्थिती की ज्यामध्ये ताकदीने भारताला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे आहे ते करण्याचं काम केलं. युपीएचं प्रदीर्घ काळ चाललेलं सरकार आणि या सरकारने काही गोष्टी या देश हिताच्या त्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि या 12 वर्षांमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी हे निर्णय घेतले. मग ते निर्णय आपण सर्वांनी माहिती असते अनुभवले असते. देश एक वेगळ्या दिशेने जगभरामध्ये जाताना तुम्हाला सर्वांना दिसतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये छाप पाडण्याचं काय हे देशातील असणाऱ्या विविध गुणांमुळे ही आपण सर्वांनी पाहिलं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने एक प्रयत्न केला की आपल्याला या 12 वर्षांमध्ये 12 विषय घेऊन खरं तर एका कॉम्पिटेबल ग्रुप मध्ये हे सर्व विषय ते आपल्याला मांडता येतील का तर ते कदापि मांडता येणार नाही. परंतु तरी सुद्धा एक प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो आणि म्हणून हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाने केला आणि त्या आज प्रकाशित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या हस्ते तर आपण त्यांना देवेंद्रजींना ओळखतात जसे नरेंद्र मोदीजी 24/7 त्याचप्रमाणे देवेंद्रजी 24/7 हे देश आणि महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल काढण्याच्या माध्यमातून ते करता येऊ शकतात. केंद्राचं प्रत्येक धोरण हे राज्यामध्ये कसं अवलंब करता येऊ शकतं यासाठी सातत्याने रात्रीचा दिवस केला असतो. त्यामुळे त्यांच्या हस्ते आज प्रकाशन झालंय आणि आपण सर्वांना विनंती आहे आपण पाहिल्यानंतर प्रयत्न जो आम्ही केलाय प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमधून जी माहिती सामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आपण काय
ची छाननी. हो ना? तुम्ही वेगवेगळ्या जागांचा आढावा या पुस्तकातून घेताय. तर विरोधक असतील ते मात्र आरोप करतायत की 12 वर्षामध्ये अनेक प्रश्न वाढवण्यात आले. आज सुप्रेस वगैरे ठिकाणी गेले त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सरकारच्या हातात हात घालून काम करत राहत आहोत. सरकारने आम्हाला विश्वासात घेतला. एक गोष्ट लक्षात घ्यायची पाहिजे. त्यावेळेला काही कॉम्पिटेबल ग्रुप जेव्हा तयार केलाय, अनेक जण असा प्रयत्न करू शकतील, अनेक जण यापेक्षाही चांगलं कॉम्पिटेबल होऊ शकते. परंतु यामध्ये प्रत्येक विषयाच्या नंतर एक प्रगती पुस्तक म्हणून एक पान हे ठेवलेले आहे. त्यामुळे 2014च्या अगोदरची एक स्थानिक परिस्थिती आणि मग त्यामध्ये झालेला बदल, एक ओळीमध्ये त्यावेळी असणारी परिस्थिती आणि आता झालेला बदल, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या. खरं तर या सगळ्या गोष्टीसाठी एक 2000 पानाचं पुस्तक सुद्धा तयार करता येऊ शकतं. परंतु छोटे छोटे विषय, त्या विषयामुळे झालेले बदल हे त्यामध्ये नमूद केले की जे सहजपणे बोलता बोलता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल.